हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। आणि आज आहे पाडवा, तर पाडवाच्या सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आता तुम्ही म्हणताल की ही बाई आंघोळ केली आणि साफसफाई करते, तर असं नाही आहे। मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून बाहेर गेले होते। बाहेर म्हणजे आम्ही ड्रायव्हिंग लावलेलं आहे, 4 व्हीलरची ड्रायव्हिंग क्लासेस माझे चालू आहेत। मग सकाळी लवकर जाऊन मग मुलं कसं झोपलेले असतात बेडवरती, म्हणून मग ते झाडलं नाही, तसं झोपलं आणि तसंच घर झाडून आंघोळ वगैरे करून चहा वगैरे घेऊन जाऊन आले। आणि आता आल्यावर मग माझं घरची परत एकदा झाडून काढा, कारण ते अंथरण वगैरे तसं असलं की मग बरोबर वाटत नाही, एक तर सणाचं आहे ना। मग अंथरण वगैरे घडी केले, प्रॉपर सगळं साफसफाई केली परत एकदा। मग सुट्टी होते, समर्थ बाहेर झोपला होता, श्रीमती झोपला होता। मग त्याच्यामुळे तो दोन्ही पण जे सोफा आहे आणि जे बेड आहे ते दोन्ही आवरायचे राहून गेलेत माझे। तर आता आवरून घेतले, मस्त पोरांनी आंघोळ वगैरे केली, म्हणलं की पोरं एकदा आंघोळ केली, मग माझं आवरलं की मग आपण स्वयंपाकाला लागू। तसं पाडव्याच्या जे तोडगा सांगितलेलं तुम्ही केलं आहे का नाही मला एकदा नक्की सांगा। मी तर केलेले आहे पाडव्याचे तोडगा। आता हा नवीन कपडे बघून घालून पण कन्फ्युज्ड आहे की चांगले दिसत आहे का नाही। मग मी म्हणले की चांगले दिसत आहे, पण त्याला पटत नाही। सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। तर सर्वात आधी आज आहे पाडवा, तर तुम्हा सगळ्यांना पाडवा निमित्त खूप 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 शुभेच्छा। तर हॅपी गुढीपाडवा तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या परिवारांना। तर आपल्याला माहिती आहे की गुढीपाडवा आपण कशाला साजरा करतो, तर गुढीपाडव्याच्या दिवशी जे राम आहेत त्यांनी रावणचा वध करून ते घरी आले होते। त्यानिमित्त सर्व लोकांनी रामाचा जे अयोध्येमध्ये स्वागत केला होता, गुढी उभारून, रांगोळी काढून, काहीतरी गोड पदार्थ बनवून, त्याच्यामुळे आपण गुढीपाडवा साजरा करतो। म्हणजे एकाप्रमाणे जर आपण विचार केला तर गुढीपाडवा हा जे बुराई पे अच्छाई की जीत हा एक प्रतीक त्याला मानलं जातं। म्हणजे जे काही आपल्या घरातील, आपल्या मनातील जे काही दोष आहे ते सगळं काढून टाकायचा प्रयत्न करा। आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा। आणि आज बनवणार आहे आपण पोळ्या, म्हणून मी घातलेली आहे ड्रेस, पण एकदा कारण साडी वगैरे घातलं मग पोळ्याचा स्वयंपाक अजिबात होत नाही, मग ते जेवायला भेटेल संध्याकाळी दुपारचं जेवण, म्हणून मग ड्रेस कम्फर्टेबल असतो, पटपट कामं आवरलं जातात ड्रेसवरती। तर आत्ता आपली सकाळ झाली आहे खूप चांगली अशी, आणि अजून फक्त घरातले किरकोळ कामं झालेली आहेत। स्वयंपाक, भांडे धुणं, म्हणजे दुसरं जे काही आहे ते सगळं आपण करणार आहे। आणि गुढी तुमच्याकडे उभारले का नाही मला नक्की सांगा। जे आमचं एक दुसरा चॅनल आहे वेट फक्त स्वामीचे, त्याच्यावर गुढी कशी उभारायची आहे ते व्हिडिओ आहे अपलोडेड, बघून घ्या एकदा, मे बी तुम्ही गुढी उभारला असताल। आणि आता आपण जाऊया, सगळे कामं करूया। पुरणपोळीपासून आपली दिवसाची स्टार्ट होणार आहे। तसं माझा चहा वगैरे झालेला आहे। परत एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आता आज मी जाणार आहे पोळ्या बनवायला, कारण गुढीपाडवा हा 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। तर पोळी तो बनत आहे, आपली महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची यान पुरणपोळी। तर प्रत्येक सण आपण असं सेलिब्रेट करतो पुरणपोळीकरण, आपण महाराष्ट्राकडचे लोक। तर पुरणपोळीच आज मी मेन्यू माझं ठरणार आहे। कोणी काही बनवतो, कोणी काही बनवतं, त्याची आवड आहे, पण पुरणपोळीचा जो मान असतो प्रत्येक सणाला तो आपल्याला असं वाटतं की द्यायलाच पाहिजे। आणि मी तसं होळीला पुरणपोळी मी बनवलं नव्हतं, त्याच्यामुळे आज पुरणपोळी बनवावंच लागणार आहे। आणि माझ्या मुलांना पुरणपोळी खूप आवडते। चला पुढच्या ब्लॉगला स्टार्ट करूया। अजूनपर्यंत जर ह्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या। श्री स्वामी समर्थ। मुलांची आंघोळ झाली की आणि घरच्यांची सगळ्यांची आंघोळ जर झालं ना, मग एकदा प्रॉपर घर व्यवस्थित नीट केलं ना, मग पोळ्यामध्ये, कारण मला एकदा पोळ्याचा स्वयंपाक चालू केला ना मग दुसरं काहीच सुचत नाही, असं आहे, मला जमतच नाही ते, काय माहिती। पोळी स्वयंपाकामध्ये राहिलं मी पोळीच, मग मी असं माझं डिसाईड झालं की नाही आता नाश्ता बनवून देते ह्यांना, कारण पोळ्याचा स्वयंपाक थोडा उशिराच होतो।
आणि एवढं लवकर पोळी कोण जेवत पण नाही. साहजिक पोळीचं जे जेवण असतं 1:30-2 वाजता असतं. म्हणलं की मग नाश्ता बनवून देते ह्यांना. मग सगळ्यांनी नाश्ता केली, आंघोळ झाली त्यांची, नाश्ता झाली, सगळं झालं. म्हणलं व्यवस्थित परत एकदा घर क्लीन करून घेतला आणि घर पुसून घेतला. कारण सकाळी मला जायचं होतं बाहेर, म्हणून आल्यावरती मग मी म्हणजे घर न पुसताच तशीच पूजा केली होती. मग नंतर घरी परत एकदा घर क्लीन करून घेतला आणि पुसून घेतला. त्याच्यानंतर कपडे पण धुवून घेतले. मग स्वयंपाकाला लागून गेलं. कारण एकदा स्वयंपाक जर झाला ना मग नंतर चला जातं. मग जेवण झाल्यावर स्वयंपाक झाल्यावर जेवण, मग लगेच भूक लागून जाते. मग ते कपडे वगैरे परत धुवायला खूप कंटाळा येतो. एक तर उन्हाळ्याचा, त्याच्यामुळे म्हणलं की नाही. आणि एक तर झोप पण झाली नव्हती माझी सकाळी, कारण 6 वाजताच उठावं लागतं. असंच आजकाल तर शेड्यूल एवढं टाईट झालेलं आहे ना, म्हणजे काय सांगायचं. आता सकाळी 6 वाजता ते बोलावतात ड्रायव्हिंगसाठी, पण आता नंतर कमी करणार आहे तसं. मग तरी आज सुट्टी घ्यायचं होतं माझा पाडवाचा. म्हणलं की आज पाडवा आहे, घरी स्वयंपाक असतो, म्हणजे पोळ्याचा कामं असतात आपले, पूजा वगैरे, तर नाही जायचं. पण त्यांनी हमखास बोलून घेतलं, फोन करून बोलून घेतलं त्यांनी, कारण नाही तुमचा नवीन क्लास आहे तर तुम्ही यायलाच पाहिजे म्हणून. मग विचार करा, आता सकाळी सणाच्या दिवशी ड्रायव्हिंगला जाऊन यायचं, तर तिकडं 1-1.5 घंटा त्याच्यामध्ये निघून जातो. मग खूप डोकं हे होऊन जातं. मग चला जाऊ द्या म्हणलं. मग घरात आता सगळं आवरून घेतलं. मग एकदा स्वयंपाक झालं की मस्त जेवायचं आणि झोपायचं जरा 1/2 तास. मग थोडंसं बरं वाटतं तेवढंच, आहे का नाही. नंतर जेवण करून मग अजून भांडे तर राहू दिले तसंच, नंतर घासले. आता पुरणपोळी वगैरे झालेली आहे, शिजली आहे पुरण. नंतर म्हणजे की थोडं भजे पापड वगैरे थोडंसं तळून घेऊ आपण. आणि पुढचे कामं तर मग आपले चालतच राहणार आहे. तसं पुढचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. आता ह्या जे आहे हे अर्धा पार्ट मी केलेला आहे, कारण 2 पार्ट होणार, कारण व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल आणि एकाच व्हिडिओमध्ये मग ते प्रॉपर सांगणं होत पण नाही. त्याच्यामुळे 2 भाग केलेले आहे. हा फर्स्ट भाग आहे आणि अर्धा जो शूट आहे ते पुढच्या भागमध्ये मी अपलोड करणार आहे. नक्की एकदा बघा व्हिडिओ. तुम्ही आवडलं असेल तुम्हाला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चांगले व्हिडिओ आम्ही अपलोड करतो या चॅनलवरती. डेली रुटीन्स असतो आपले. तर नागलीचे पापडाचं व्लॉग बघितला असताल, खूप चांगले नागलीचे पापड असे झालेले आहेत माझे. आणि आता हे बघा, आमरस म्हणजे पहिल्यांदा आम घेऊन आलेलं आहे आम्ही. म्हणजे कसं आमरस आजपासून स्टार्ट होईल. आधी देवांना नैवेद्य दाखवू, म्हणजे पाडव्यापासून सुरुवात केली. मार्केटमध्ये बघितलं होतं याच्या आधी भाजी वगैरे आणायला, पण म्हणलं की नाही, आपण गुढीपाडवा दिवशीपासून आपण आमरस खायला सुरुवात करूया. मग गुढीपाडव्याच्या दिवशी पुरण पोळीसोबत आमरस वगैरे केलं की थोडं छान वाटतं. मग देवाला नैवेद्य पण दाखवलं जातं. देवांना, मग आमचे सासरेबुवांना नैवेद्य वगैरे दाखवून मग त्या दिवसापासून आपण सुरुवात करूया आंबे खायला. म्हणून मग त्या दिवशी आंबे आणले, पण नेमकं खूप खराब. एकतर टेस्टही नव्हतं त्याच्यामध्ये, आणि 140 रुपये किलो दिलं होतं आंबा. आणि ते आंबे पण मोठे 5-6 आंबे दिले होते, त्याच्यामधून पण 2 खराब झाले फक्त. आणि 2 होते, त्याच्यामधून मुलांनी आल्या घेऊन बसले. मला अख्खा पाहिजे, कारण पहिल्यांदा आणलं होतं आंब्या. तर एक घेऊन बसले, 2 खराब झाले, राहिले 2 सरस बनवून गेलं. तर आता हे सगळे कामं आवरून गेले माझे. मला अक्षरशः जेवण करून उठायला 3 वाजले होते. मग आता आपल्याला करायचं आहे व्हिडिओ शूट, करणं आपल्याला तोडगा करायचा आहे, पूजा करायची आहे. सकाळी तशी पूजा केली होती मी, पण बाहेरचं थोडंसं रांगोळी वगैरे थोडंसं पटकन उरकून घ्यायला एक फक्त स्वास्तिक काढला होता.